तर नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्णागर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल भटकंतीत क्रांतीमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या व्लॉगमध्ये आज आहे 26 जानेवारी आणि सर्वप्रथम म्हणजे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एक छोटा पण संकल्प करतोय किंवा आपण प्रयत्न करतोय यावर्षी 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करण्याचे। आज आपण पहिला ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे जाणार आहोत, पण आपण युजुअली जे पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतोय, आपल्याला जानेवारी 2024 पासून काही आपल्या लाईफमध्ये बदल झाले। आपण गाडी घेतलेली आहे, ऑल्दो मी EV घेतलेली आहे, पण इलेक्ट्रिक व्हेकल रिवोल्ट 400 त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत। पण आज आपण बाईक राईड करणार आहोत भीमाशंकरला। मी मोटो व्लॉगिंग करणार नाही आहे, कारण की आपला सेटअप अजून रेडी नाही। रायडिंग गिअर्स वगैरे मला संडेला 2 दिवसात घ्यायला जायचे आहेत, पण त्या अगोदर मी तुम्हाला आपले 2 गाड्या दाखवतो। तर ही असणार आहे, ही आहे एंटॉर्क आपल्याबरोबर आणि ही आहे शाईन। टोटल आम्ही 3 जण आहोत। 3 जणांमध्ये मी, माझी एक फ्रेंड आहे आणि ओमकार आहे। ओमकार म्हणजे जे आपला केदारनाथचा ग्रुप होता त्यातली ही 3 लोक आहेत। सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग। तर मित्रांनो, आता आपले 120 किलोमीटर अजून राहिलं आहे। 40 किलोमीटरचा आपण पट्टा कंप्लीट केला। आत्ता वेळ आपल्याला ब्रेकफास्ट करायची आणि आम्ही ऑलमोस्ट बदलापूर क्रॉस केलं आहे। सो आत्ता आपण इथे ब्रेकफास्ट करणार आहोत आणि राईड कंटिन्यू करणार आहोत। आय नो राईड एकदम अनप्लॅन्ड आहे, म्हणजे लाईक रायडिंग गेअर्स वगैरे नाहीत, बट ठीक आहे, ॲडजस्ट करा। आपले रायडिंग गेअर्स आपण संडेला आपला रायडिंग जॅकेट येणार आहे, त्याचा पण एक ब्लॉग येईल। पण आता सध्या आपण ब्रेकफास्ट करू। बेसिकली आता आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे, तुम्ही टाइम लॉप्स बघितला। या ठिकाणी आपल्या गाडी ओमकार, हा आहे ओमकार जो आपल्यावर केदारनाथला होता, त्याची शाईन आपली एंटॉर्क। आता ह्या रस्त्याने 170 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे अजून। लेट्स सी, 170 किलोमीटर करण्यासाठी गुगल मॅप्स दाखवत आहे की संध्याकाळी 4 वाजतील, 4 साडेचार। आता आपण ते लवकरात लवकर कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू। आता एक छोटासा वॉटर ब्रेक घेतला आहे आम्ही। आता सध्या आहोत माळशेज घाट। तुम्ही माझ्या मागे बघाल तर हा संपूर्ण माळशेज घाट आहे। हे बघू शकता, ही माळशेज घाटची ओळख। इथे लोक बसून फोटोशूट वगैरे करतात। माळशेज घाट हा बेसिकली एकदम जेव्हा हिस्टॉरिकल पिरियडमध्ये याची एक खासियत होती की इथून व्यापाराचं सामान यायचा, म्हणजे व्यापार व्हायचा, त्याचं ट्रान्सपोर्ट इथून व्हायचं। सो ही माळशेज घाटची खासियत आहे। त्यामुळे जर तुम्ही सह्याद्रीत बघाल ना तर तुम्हाला भरपूर गुफा वगैरे दिसतील। तर त्याचं कारण हे होतं की जेव्हा हा व्यापार व्हायचा, मार्केट भरायचे, तेव्हा लोक मार्केट प्लेस म्हणून जेव्हा सामान घेऊन जायचे तेव्हा मध्ये मध्ये थांबायचे, लोकेशन असायचे। तर त्यामुळे सह्याद्रीच्या मध्ये जर तुम्ही डोंगर रांगेत गुफा दिसतात तुम्हाला। अदर दॅन दॅट आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। आता वाजलेत 1:30, आपण 4 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत, कारण की आपण एकदम सेफ ड्रायव्हिंग करतो आहे। दॅट्स ऑल राईट। इथे माकडं वगैरे नाहीत। मेन स्पॉट जर तुम्हाला माळशेज घाटला यायचं आहे तर पावसाळा इज द बेस्ट सीझन। आता आपण राईड कंटिन्यू करू।
ॲज यू कॅन सी फायनली आपण भीमाशंकर इथे पोचलो आहे. मंदिरापासून एक 500 मीटरच्या अंतरावर आहे मी. आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. इथे ना भरपूर ट्रॅफिक आहे. 4 व्हीलरची पार्किंग आहे अक्षरशः भरपूर. मंदिरापासून एक 3 किलोमीटर अंतरापासून 4 व्हीलरची पार्किंग एका लेनमध्ये चालू होते. 2 व्हीलरला थोडंफार आत यायला जमतं. आता आपल्याला ह्या मार्गातून इथून पुढे जायचं. सो आत्ता वाजलेत 5. म्हणता भरपूर लेट झाला आहे. पण आता मंदिर हे 9, 9:30, 10 वाजेपर्यंत चालू असतो. सो आपण दर्शन घेऊ. जय महाकाल. जय महाकाल. तर मंडळी इकडे भरपूर मोठी लाईन आहे. ॲक्च्युली अशा 2 लाईनी आहेत. एक मुखदर्शनाची लाईन आणि एक गाभाऱ्यापर्यंत म्हणजे गर्भगृहापर्यंतची लाईन आहे. लोक 7-7 तास लाईनीत उभे राहून दर्शन घेतात. आपल्याकडे तो तेवढा वेळ नाही आहे ऑनेस्टली, कारण की उद्या या दोघांना ऑफिसला जायचं आहे आणि आपल्याला परत 200 किलोमीटर राईड करून मुंबईला जायचं आहे. सो आता आपण मुखदर्शन घेणार आहोत आणि निघणार आहोत. तुम्हाला एकंदरीत एक लाईन दाखवतो. ही पूर्ण लाईन आहे. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात मंदिराची आरती सुरू होणार आहे. 7:30 वाजता संध्याकाळी. ऐकला तुम्ही, 7:30 वाजता संध्याकाळी आरती होते इकडे आणि 9:30 वाजता मंदिर बंद होतं. तर आपण आता आरतीसाठी थांबलो आहे. मग त्यानंतर आपण निघू. आरतीचा अनुभव तुम्हाला देखील घेता येईल या लेन्स थ्रू. सो अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. मित्रांनो आमच्या घरी एक लहान मुलगी आहे, माझी भाची. तिच्यासाठी आपण एक गिफ्ट घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला हा ब्लॉग एडिट करून झालेला आहे. जस्ट एडिटिंग संपली, ऑफिसवरून आलोय. भरपूर जास्त थंडी होती येताना, त्यामुळे तिकडे एंड पार्ट शूट करू शकलो नाही आणि आपल्याला 200 किलोमीटर बॅक होम अशी जर्नी करायची होती. ह्या दरम्यान आपण पहिल्यांदा मोटो ब्लॉगिंग किंवा बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट न जाता आपल्या स्वतःच्या गाडीने हा प्रवास केलेला होता. तुम्हाला तो कसा वाटलाय आणि हा ब्लॉग एकंदरीत तुम्हाला कसा वाटला हे पटकन कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. असेच तुम्हाला पुढे मोटो ब्लॉग्स बघायला आवडतील का हे देखील सांगा. पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना असंच शेअर करा. महाशिवरात्र येते, त्यांना देखील हा एक्सपिरियन्स भेटू शकतो. आणि त्याचबरोबर थँक्स फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ युअर डे गाईज. इट्स युअर कार्तिकेश कविता कृष्णागडे साइनिंग ऑफ. इन्कलाब जिंदाबाद.